राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत. ते म्हणतात अण्णाभाऊ, आम्ही जर बाजारातून रोपं विकत आणले तर त्याला फळधारणा किती दिवसात होईल. आणि तुम्हाला ह्या टायटलवरून समजेल असेल की बाबा 3 वर्षाची बाग आपली कशी बहरली. तर ही कशी तयार केलेली, तुम्हाला सुरुवातीपासून आपण व्हिडिओ दिले. ही कोईपासून तयार केलेली, म्हणजे कोईपासून म्हणजे कसं, जमिनीत कोई टाकलेली आणि त्याच्यावर आपण कलम बांधलेली, म्हणजे याला इन्शेतो पद्धत बी म्हणतात. आणि आपण एका ठिकाणी 3-3, 4-4, 5-5, 6 कोया टाकल्या होत्या. आणि आपण एका ठिकाणी 1 जोड आहे, कोणतं 2 जोड आहेत, कोणते 3 जोड आहेत, कोणते 4 आहेत, कोणते 5 आहेत. तुम्हाला एक व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेन. आता हे 3 गुडाचं 1 आहे. आता ह्याची जर साईज बघितली आपण, हे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हे 3 जर बघितले आपण, तिन्हीचं एकत्र जर केलं तर एवढं बुड तयार होईल. किती एवढी जर ह्याची साईज जर बघितली आपण, तर हे आपल्या हातात मावत आहे, पण हे मावत नाही. म्हणजे एवढी साईज ह्या तिन्हीची मिळून एवढी साईज झाली. आणि ह्या तिन्हीची ताकद हे एकाच शेंड्याला भेटली. म्हणजे आपण काय केलं, 3 बुडं एकत्र केलेत आणि इथं आपण हे कलम जोडलेली. इथं म्हणजे जे आपल्याला आवश्यक वाटतंय ते केशर जोडा, आम्रपाली, तोतापुरी, लांगडा, पायरी, जे आपल्याला आवडतं ते जोडा आणि आपल्याला उत्पन्न वाढवा. दुसरी गोष्ट महत्त्वाची, ज्यावेळेस आपण ही लागवड करू त्याच्या अगोदर आपल्याला कोई कोणती निवडायची ते बी महत्त्वाचं आहे. कारण माहिती आहे का, कोई जर आपण बाजारातून विकत जर आणल्या, म्हणजे आता हे केशर आंबा आहे, कोणता बी धरा, पण हे आपला हे केशर आंबा आहे. ह्या केशर आंबा ज्यावेळेस आपण पिकवतो आणि ते पिकल्याच्या नंतर त्याची कोय तयार होती, ह्याची रस काढल्याची कोय जी तयार होती का, ही कोय आपण एखाद्या जमिनीत लावतो, कॅरी बॅगमध्ये लावतो, तर आपल्याला जे सोयीचं वाटतं ते. आणि त्याच्यावर जर आपण केशर आंब्याच्या कोयवरच समजा केशर आंब्याची कलम जोडली, तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे. ही कोय तयार झाली, ही कोय कॅरी बॅगमध्ये लावली किंवा जमिनीवर लावली आणि त्याच्यावर जे काय झाड उगालं त्या कोयीपासून, त्या कोयीपासून, तर त्याच झाडावर आपण केशर आंब्याचीच कलम जोडली. म्हणजे काय झालं, केशर आंब्याचं रोप आहे आणि केशर आंब्याच्या रोपावरच केशर आंब्याचा डोळा जोडला. पण ही जी काय झाड आहे का, हे झाड जास्त दिवस जगण्याचं कारण एकच आहे की त्याची अगोदरच त्याचं आयुष्यमान कमी असते आणि त्याच्यात आपण त्याला ऑपरेशन म्हणजे त्याला कलम जोडतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण बाजारातून म्हणजे नर्सरीतून रोप विकत आणतो, ह्याच्या अगोदर बी आपण व्हिडिओ दिलेले. रोप विकत आणताना आपण नर्सरीवाल्याला काय म्हणतो, आम्हाला एकदाच मोठं झाड दी, म्हणजे पुढच्याच वर्षी आम्हाला फळधारणा झाली पाहिजे. आपल्याला म्हणजे शिजूसर दम असते पण न्यूज तर दम नसते. त्या पद्धतीने आपलं काम आहे. त्याच्यामुळं आपण विकत घेताना, झाड विकत घेताना सुद्धा लहानच झाड घ्या, 1 फुटाचंच. पण मी म्हणतो तेवढ्या झंझटेच जायची गरज नाही. अहो, गावरान रोप आहेत ना आपल्याकडे, गावरान झाडेला मोठेत ना, गावरान कोया आपण इथं तयार करा, जमिनीवर लावा, कॅरी बॅगमध्ये लावा, आपल्याला जे सोयीचं वाटेल ते. आणि ते लावल्याच्या नंतर त्याच्यावर कलम बांधणं आपल्याला जे आवडते ते. काय गरज आहे मला सांगा बरं, काय बाजारातून विकत आणायची, म्हणजे हात दाखवून अवलक्षण म्हणतात ना, मग तसं आपण काम करून घ्यायचं. आणि आपल्या बागा ह्या लवकर संपायला. 3 वर्षाची बाग ही. आता हे कसं बी झाड हलवा, त्याचं एक आंबासुद्धा पडत नाही. वारं येऊ द्या, तुमचं काही होऊ द्या, दुष्काळ पडू द्या, पाणी कमी होऊ द्या, ह्या झाडाला काहीसुद्धा होत नाही. कशामुळे होत नाही, कारण ह्या तिन्हीची ताकद एकडाला जाते. कारण आपण शाळेत शिकलो, हे दोन्ही जे काय आपल्याला जेवढं शक्य असेल, 2 ह्याचा जोडा, 3 ह्याचा जोडा, 4 ह्याचा जोडा, जोडा बी काही अवघड नाही. तुम्हाला एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करून कलम कसे करायचे काय, ह्याच्या अगोदर लय मोठे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर. ते मागचे व्हिडिओ बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईन आपण किती कलम एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलेले. ह्याच पद्धतीने कलम बांधा. 3 वर्षात आपली बाग चालू होती. दुसऱ्या वर्षी माल धरायचाच नाही, कारण माहिती का, त्याचं बी थोडंसं आयुष्य वाढून द्यायला पाहिजे. निसर्गाने आपल्याला जसे दिले त्या पद्धतीने चला. ह्याचं जर आयुष्य वाढलं तर आपलं 100% वाढणार आहे. कारण 10 आणि 5 वर्षात बाग मोडून पुन्हा दुसरी तयार करायची म्हणलं ना, ते आता दिवस राहिले नाही. येणारा काळ खूप कठीण आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाजारातून एक सुद्धा रोप विकत आणायची गरज नाही. घरच्या घरी रोपं तयार करा आणि अशी सशक्त बाग तयार करा. माझं एक पहिल्यापासून सांगणं आहे, आतासुद्धा सांगतो आहे. बाजारातून जर विकत आणलं त्याचं आयुष्यमान कमी होतं आहे, खूपशी वाढ झालेली असते, त्याचं बुड मोठं झालेलं नसते, त्याची फांदी बी एकदम कमकुवत असते. टॉनिक वापरून, काही वापरून, डिओशिन वापरून त्याची वाढ थांबलेली असते. झाडावर तजेपणा आलेला असते. त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत दिवस पिढ्या जर झाडं चालवायची असली
तर आपल्याला ह्याच पद्धतीने बाग तयार करावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. भलेही एखादं वर्ष लेट करा, पण गावरान कोया महागवा, कोणाकडे असल्या त्या घ्या, आंबट घ्या, चिंबट घ्या, त्या सगळ्या घ्या आणि त्याच्यावरच कलम बांधा. आणि आपल्याला 4-4 जर कोयावर वर जोडायचं असलं का, तर आपल्याला खाली 3-3, 4-4 कोया एकाच जातीच्या निवडायच्यात. वेगळ्या जर निवडल्या तर आपल्याला त्याच्यातून एखादी जर वेगळ्या जातीची असली तर त्याला खोडकीड लागतो. म्हणजे गावरान जर नसली तर बरं का. आपल्याला जर वाटत आहे ना की बाबा ही जास्तीत जास्त बाग चालावं, जास्त म्हणजे त्याच्या निरोगी राहावात, खोडकीड येऊ नये, बाग एकदम चांगली राहावा, तर आपल्याला घरीच रोपं तयार करून घरीच कोया टाकून त्याच्यावर कलम बांधायची. मला दुसरं एवढंच सांगायचे, दुसरं काय सांगायची गरज नाही. तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय. धन्यवाद. राम राम.